निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस. आज मतदान करून आलेले आहेत अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, तुम्ही आज मतदान करून आलेला आहे, काय होईल? आज मी माझ्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावणे हे सगळ्यात आद्य कर्तव्य आहे. माझं मी जसं बजावलं तसं सगळ्या नागरिकांनी बजवावं अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो. परंतु एकीकडे शासनाच्या वतीनं मतदारांनी हक्क बजावा असं आवाहन केलं जातं, त्याच्यावर लाखो रुपये खर्च केला जातो. पण आज मी पाहिलं की ह्याच्या अगोदरची आमदारकी असेल, ग्रामपंचायत असेल, इतर मतदानच्या वेळेला ज्या समस्या येत नव्हत्या, वास्तविक आता मायक्रो प्लॅनिंग करायचं असेल, मतदान केंद्र आणि मतदान केंद्राची जी स्लिप वाटप आहे त्या स्लिप वाटपाच्यात अतिशय मोठा तफावत आहे. एका केंद्रावर आपण एकेका ह्याच्या प्रत्येक उमेदवाराचे 2-2 प्रतिनिधी दिलेले आहेत. तो प्रतिनिधीला सुद्धा तुम्ही तिथे थांबवू देत नाही. जो सरकारी BLO आहे तो BLO सुद्धा सुद्धा एखादा मतदाराचं ओळखपत्र नसतं किंवा स्लिपवरचा नंबर सापडत नाही. तो BLO सुद्धा अधिकृत आहे, शासनमान्य आहे, त्यालासुद्धा तुम्ही 100 फुटाच्या आत किंवा त्याच्या बाहेर खोलून देता. हे अतिशय चुकीचं आहे. आणि ह्याच्यामुळं मतदानाचं जे पर्सेंटेज आहे ते एकदम कमी प्रमाणात जे अपेक्षित आहे ते होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं जो नागरिकांना हक्क दिला पाहिजे किंवा जो कोणी उमेदवार कुठला का असं ना, पण ते नागरिक बजावत असताना आम्ही विनंती केली सरकारी अधिकाऱ्यांना, यांना किमान पोलीस स्टेशनचे पोलीस लोक जी बंदोबस्ताला आणले त्यांनीसुद्धा कित्येक ठिकाणी असं झालं की 4-4 तास एखादा माणूस जर लाईनला थांबला आणि तिथं खोलीपर्यंत गेल्यानंतर त्याला सांगितलं जातं की तुमची दक्षिणेकडची खोली आहे, तुमचं उत्तरेकडचं बाय, पण स्लिपवरच तुमचं नोंद पक्क्या स्वरूपात नसल्यामुळं इथून पुढं इलेक्शन होत असताना हे मायक्रो प्लॅनिंग करून प्रत्येकाने मतदान करावं. आणि दुसरी एक सांगितलं, ॲप दिलेलं आहे शासनाचं ॲपवरचा नंबर पहिले जुने मतदार यादीचे आहेत आणि ज्या आत्ता जे मतदार याद्या प्रसिद्ध केल्या ते केंद्राप्रमाणे प्रसिद्ध केलेत. त्यामुळं ॲपवरचा जरी नंबर आला, ॲपवर जरी पाहिलं गेलं, परंतु तो मतदान केंद्र क्रमांक 7चा 1 असेल, 7चा 2 असेल किंवा 7चा 3 असेल, ह्याच्यात कुठंच मेळ बसत नाही. त्याचा जो अनुक्रमांक आहे आणि आत्ताच्या मतदार यादीतला अनुक्रमांक आहे ह्याच्यात जमीन आसमानचा तफावत आहे. त्यामुळं मतदान होऊ शकत नाही. माणूस वैतागून निघून जायला लागला आहे. 10 ते 20% माणसं माघारी जायला लागली. याच्यापूर्वी असं तुमच्या कार्यकालात कधी घडलं होतं? तुम्ही आता इतके वर्ष मतदान करत आहे किंवा इथून पुढे तुम्ही अकलूजच्या मतदारांना काय आवाहन करता? माझ्या कार्यकालापेक्षा आत्ताचं कसं आहे की आजपर्यंत ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायत असून ग्रामीण भागात सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतं. पण ज्यावेळेस नगरपंचायतीत रूपांतर झालं, अतिशय मायक्रो प्लॅनिंग करून त्यांनी जे असं मतदान केंद्र कुठं आहे त्या भागातील त्या यादीचे प्रसिद्धी त्याच्या मतदाराला ती पूर्णपणे ज्ञात झाली पाहिजे. आणि मतदाराला शेवटच्या टप्प्यात आपण चुकला तर 24 तास दिवस वाढवून देऊ शकला मतदानासाठी किंवा बाकीची. वास्तविक पाहता ज्या दिवशी तुम्हाला उमेदवारी अर्ज भरतो आपण, त्याच दिवशी तुम्ही उमेदवारी अर्ज मंजूर झाल्यानंतर जे जे सरकारी पक्ष आहेत त्यांना चिन्ह मिळायलाच असतं. पण अपक्षासाठी बाकीच्या ह्या लोकांसाठी थांबवून ठेवून 5-5 दिवस थांबले, 6-6 दिवस थांबले, तिथून चिन्ह वाटप पण तिथून प्रचार यंत्रणा, हे चुकीचं आहे. ज्या दिवशी तुमचं उमेदवारी अर्ज मंजूर होतो त्याच दिवशी त्याचे चिन्ह वाटप होणं तांत्रिकदृष्ट्या गरजेचं आहे. एकंदरीतपणे अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांनी अखंड निवडणूक प्रक्रियेवरच एक आक्षेप आपला नोंदवलेला आहे. टाइम्स 9 न्यूजसाठी नौशाद मुलानीचं मी आमिर मोळकर, अकलूज. आता भाई दादा, आता 21 तारखेला जे तारीख बदललेली आहे, उद्या जे तारीख जे 21 तारखेपर्यंत नेलेली आहे, ह्याच्यानं काय फरक पडेल असं वाटतंय का? 21 तारखेपर्यंत विनाकारण 21 तारखेपर्यंत वेटिंग करायचं हे सरकारचं जे आहे, मला तर असं म्हणावं लागेल की आज शासनकर्त्याच्या सोयीप्रमाणे निवडणूक आयोग वागते की काय, हा तांत्रिक घोटाळा आहे. निकाल लागला किंवा निकाल थांबवणं किंवा हे उचित वाटत नाही. परंतु वेळच्या वेळेला निकाल लागून शंका निर्माण व्हायला, मतदार पेट्या इतक्या दिवस ठेवल्यानंतर शंका निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होतो, काय होतोय काय नाही, किंवा त्याच्यावर काय घोटाळे सुद्धा होऊ शकतात. आज निवडणूक ह्याच्याप्रमाणे तुमच्या मतदान ह्याच्यावर ऑब्जेक्शन आहेत बऱ्याच लोकांचे तांत्रिक मुद्दे. मग ते 2-3 दिवस किंवा 10 दिवस 12 दिवस तुमच्या ताब्यात असल्यानंतर हे 20 दिवस काही होऊ शकतं किंवा झालं तर त्याला जबाबदार कोण?